थोड्याच वेळात बीडमध्ये जरांगे पाटलांची इशारा सभा सुरू होणार आहे आणि या सभेपूर्वी जरांगेंनी जोरदार शक्ती प्रदर्शन केलंय। बीडमध्ये जरांगेंनी रॅली काढली आणि या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव सहभागी झाले होते। दरम्यान आज जरांगे नेमकी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। आपण पाहतोय सध्याची ही महत्त्वाची आणि मोठी अपडेट। उद्याची शेवटची तारीख आहे सरकारला दिलेली, म्हणून आजचं मार्गदर्शन आपल्याला महत्त्वाचं। एकदा जोरदार टाळ्या वाजवा। पाटलांनी काढलेला आहे या रोड शो मध्ये मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव सहभागी झालेले आहेत आणि थोड्याच वेळात मनोज जरांगेंची जाहीर सभा देखील होणार आहे। या सभेला इशारा सभा असं नाव देण्यात आलेलं आहे। त्यामुळे या सभेमध्ये मनोज जरांगे पाटील हे सरकारला नेमका काय इशारा देतात ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। तर आपण पाहिलं सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगेंना भेटण्यासाठी आलं होतं। यासोबतच आता सुद्धा गिरीश महाजन यांचे फोन मनोज जरांगेंना येत असल्याचं मनोज जरांगेंनी स्वतः माध्यमांना सांगितलेलं आहे। त्यामुळे सरकारकडून कुठेतरी मनोज जरांगेंना समजवण्याचा प्रयत्न होतोय। मात्र मनोज जरांगे पाटील हे आपल्या भूमिकेवर ठाम आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर आता ते उद्याची डेडलाईन असल्यामुळे आज सरकारला काय इशारा देतात आणि आंदोलनाची पुढची दिशा कशी असते हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। पण आपण पाहिलं आजच त्यांनी या ठिकाणी माध्यमांशी बोलताना आपली आक्रमक भूमिका जाहीर केलेली आहे। त्याच पार्श्वभूमीवर आता मनोज जरांगे पाटील यांनी हे शक्ती प्रदर्शन केलेलं आहे। एकूणच ज्या दिवसापासून हे उपोषण सुरू झालं, ज्या दिवसापासून आंदोलन बीडमधल्या अंतरवाली सराटीमधून सुरू झालं तेव्हापासून ते आतापर्यंत मनोज जरांगेंनी आपल्या भूमिका मांडलेल्या आहेत आणि ते आरक्षणाच्या मागणीवर ठाम आहेत। मराठ्यांना सरसकट आरक्षण देण्याची मागणी त्यांनी केलेली आहे। मात्र यानंतर सरकारनं कायद्याच्या चौकटीत बसणार आरक्षण देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं होतं। त्या पार्श्वभूमीवर सरकारचे प्रयत्न सुद्धा सुरू आहेत। यासोबतच एक समिती सुद्धा गठीत करण्यात आलेली आहे। माजी न्यायाधीश शिंदे समिती यावर काम करते आणि त्याच पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये कुणबी दाखले शोधण्याचं काम सुरू होतं। त्याचा अहवाल देखील सादर करण्यात आला। त्या पार्श्वभूमीवर मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं सुद्धा वारंवार सांगण्यात येत आहे। मात्र अद्यापही आरक्षणासंदर्भातला काहीही तोडगा निघालेला नाहीये। त्यामुळे मनोज जरांगे आता आक्रमक झालेले आहेत आणि संपूर्ण मराठा समाज बांधव सुद्धा त्यांच्या सोबत असल्यानं ते आता आज काय भूमिका घेतात, काय बोलतात याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। तर 1967 पासूनच्या नोंदी तपासण्याचं काम सुरू होतं। त्यामध्ये सगळे सोयरे या शब्दावरून आता गोंधळ सुरू आहे। त्यामुळे आता काय होतं ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। आपण आमचे प्रतिनिधी डॉक्टर माधव सावरगावे यांच्याकडे जाऊयात। माधवजी, काय सांगाल? आपण पाहतोय भव्य रोड शो या ठिकाणी होतोय आणि अगदी घरांमधून लोक जे आहेत ते मनोज जरांगेंवर पुष्पवृष्टी करताना आपल्याला दिसत आहेत। सध्याचे काय अपडेट्स? शाहीर यांना विनंती आहे।